नवापूर तालुक्यात भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. नवापूर तालुक्यात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका सोसणाऱ्या ग्रामस्थांना आज दुपारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील ढोंग, सांगाळी, नवापाडा, पांगरण आणि शिरवे या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. मे महिन्याचा कडाका सुरू असतानाच अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या लोकांची आणि उघड्यावर माल असलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी आज दिनांक 6 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता नाऊकास्ट इशारा जारी केला आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यासाठी पुढील 3 तासांकरिता येलो वॉर्निंग देण्यात आली आहे. या काळात ताशी वेगाने वारे वाहण्यासोबतच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक बाहेर पडू नका. काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पाऊस सुरू असताना पत्र्याच्या शेडखाली किंवा कच्च्या बांधकामाच्या ठिकाणी थांबू नका. विजेपासून सावधान. विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि मोठ्या झाडांपासून दूर राहावे. शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी. शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि जनावरांची विशेष काळजी घ्यावी. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेती कामांचे मात्र नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.